ज्ञानगंगा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बुलढाणा या स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून काही ऑनलाईन व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी दिले जाणार आहे, यूट्यूबवर या ठिकाणी दिले जाणार आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रॉब्लेम देणारे अवघड जे चॅप्टर आहे ते आपण या ठिकाणी घेणार आहोत। त्यामध्ये महत्त्वपूर्ण पहिलं जे चॅप्टर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे काळका मजुरी हे चॅप्टर आपण या ठिकाणी घेणार आहोत। त्यामध्ये पहिला जो पार्ट आपण या ठिकाणी घेणार आहे तो म्हणजे मजुरी हा पार्ट या ठिकाणी घेणार आहे। ते मजुरीचे काही एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहिलं जे एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की राम एक काम 10 दिवसात करतो, परंतु त्याने 4 दिवस कार्य केले। 4 दिवस कार्य केले तर त्याचे उर्वरित कार्य किती दिवसाचे आहे? या ठिकाणी पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे, राम एक काम 10 दिवसात करतो परंतु त्याने 4 दिवस कार्य केले तर त्याचे उर्वरित कार्य हे किती दिवसाचे असेल हे आपल्याला या ठिकाणी काढायचं। पण त्याने केलेलं कार्य किती आहे? 4 दिवस हे अंशामध्ये घ्यायचे। त्याचं संपूर्ण कार्य 10 दिवसाचं हे छेदामध्ये घ्यायचं। म्हणजे त्याचं झालेलं कार्य जे 4 याला छेद 10, याचं उर्वरित कार्य किती आहे तर या 10 मधून 4 वजा करायचे। या 10 मधून 4 गेले 6, याला छेद किती 10। म्हणजे हे जे त्याचं कार्य आहे त्याचं उर्वरित कार्य आहे आणि या संख्येला 2 ने भाग जातो। या ठिकाणी 2 पंच 10, 1 बेत्रिक 6 आणि 2 पंच 10 म्हणजे 3 5 हे त्याचं झालं उर्वरित कार्य। हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल की राम एक काम 10 दिवसात करतो परंतु त्याने 4 दिवस काम केले तर त्याचे उर्वरित काम हे किती दिवसाचे आहे आपल्याला इथे काढायचं। म्हणजे त्याचं झालेलं कार्य जे 4 याला छेद 10 हे त्याचं झालेलं कार्य आहे। पण त्याचं उर्वरित कार्य जे या 10 मधून 4 गेले 6, याला छेद 10 हे त्याचं उर्वरित कार्य आहे। म्हणजे उर्वरित कार्याला संक्षिप्त करता येतं, त्याला 2 ने भाग जातो। 2 त्रिक 6 आणि 2 पंच 10 म्हणजे त्याचं उर्वरित कार्य जे आहे ते 3/5 दिवसाचं त्याचं उर्वरित कार्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। आता याच टाईपचं आपल्याला दुसरं एक्झाम्पल या ठिकाणी घ्यायचं आहे। आता दुसरं एक्झाम्पल मी दिलेलं आहे, राम एक काम 25 दिवसात करतो परंतु त्याने 5 दिवस कार्य केले तर त्याचे उर्वरित कार्य किती दिवसाचे आहे हे आपल्याला कळायचं। पण त्याचं झालेलं कार्य जे आहे ते 5, याला छेद किती दिलेलं आपल्याला 25, हे जे कार्य आहे हे त्याचं झालेलं कार्य आहे। मग त्याचं उर्वरित कार्य किती आहे तर या 25 मधून 5 गेले 20, याला छेद किती आहे 25, हे झालं त्याचं उर्वरित कार्य। याला 5 ने भाग जातो। या ठिकाणी 5 चोक 20 आणि 5 5 25 म्हणजे 4 याला छेद 5 हे झालं त्याचं उर्वरित कार्य की रामचं उर्वरित कार्य 4/5 हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं। ए आणि बी एक कार्य क्रमशः 10 व 20 दिवसात करतात परंतु एने 5 दिवस कार्य केले आणि तो निघून गेला तर त्याचे उर्वरित कार्य बी किती दिवसात या ठिकाणी करेल हे आपल्याला काढायचं आहे। मग पहिलं एचं संपूर्ण कार्य 10 दिवसाचं आहे आणि एनं केलेलं कार्य हे 5 दिवसाचं आहे। मग याचं झालेलं कार्य किती आहे 5 याला छेद किती 10 हे त्याचं कार्य आहे। मग त्याचं उर्वरित कार्य या 10 मधून हे 5 वजा करायचे। या 10 मधून 5 गेले 5, याला छेद किती 10 हे त्याचं उर्वरित कार्य। हे जे उर्वरित कार्य आहे हे कोणी केलेलं आहे बी ने केलेलं आहे। मग बी चं संपूर्ण कार्य किती दिवसाचं आहे 20 दिवसाचं आहे। याला गुणिला किती घ्यायची या ठिकाणी 20, या ठिकाणी 10 दुनी किती झाली 20, 5 दुनी 10 म्हणजेच त्याचं उर्वरित कार्य बी ने 10 दिवसात या ठिकाणी पूर्ण केले। पुन्हा पहा ए आणि बी एक कार्य क्रमवार 10 आणि 20 दिवसात करतात परंतु ए ने 5 दिवस काम केले व तो निघून गेला तर त्याचं उर्वरित कार्य बी किती दिवसात या ठिकाणी करेल। मग याचं संपूर्ण कार्य झालं 5/10 मग त्याचं उर्वरित कार्य या 10 मधून 5 गेले 5 याला छेद 10 हे त्याचं उर्वरित कार्य आहे। हे उर्वरित कार्य कोणी केलेलं आहे तर ते बी ने केलेलं आहे। मग बीचं संपूर्ण कार्य किती दिवसाचं आहे 20 दिवसाचं। या ठिकाणी याला गुणिला घ्यायचे 20, या ठिकाणी 10 × 20
म्हणजे या ठिकाणी भाग तुटला. आता राहिले 5 आणि 2, 5 गुणिला 2 किती झाले 10. म्हणजे बी न ते कार्य किती दिवसात केलेलं आहे तर ते 10 दिवसात केले. यावर आता दुसरं एक्झाम्पल जे आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की ए आणि बी एक कार्य 12 आणि 36 दिवसात करतात, परंतु ए 8 दिवस कार्य केले व तो निघून गेला तर त्याचे उर्वरित कार्य बी किती दिवसात करेल ते आपल्याला काढायचं. मग एचं झालेलं कार्य जे 8 याला छेद किती 12, म्हणजे त्याने 8 दिवस कार्य केलेलं आहे, त्याचं संपूर्ण कार्य 12 दिवसाचं आहे. मग 8 याला छेद 12 हे झालं त्याचं संपूर्ण कार्य. आता त्याचं उर्वरित कार्य किती आहे तर 12 तून 8 गेले खाली उरले 4, याला छेद किती 12, म्हणजे याचं हे उर्वरित कार्य आहे. म्हणजे याचं उर्वरित कार्य कोणी केलेलं आहे बी ने केलेलं आहे. मग बी चं संपूर्ण कार्य किती आहे 36 आहे, याला गुणिला 36, या ठिकाणी 12 त्रिक किती झाले 36 आणि याचा गुणाकार 4 त्रिक 12, म्हणजे बी ती उर्वरित कार्य किती दिवसात या ठिकाणी करेल तर ते 12 दिवसात त्याचं उर्वरित कार्य या ठिकाणी करेल. पुन्हा एकदा लक्ष द्या, ए आणि बी एक कार्य क्रमवार 12 आणि 36 दिवसात करतात, परंतु एने 8 दिवस काम केले आणि तो निघून गेला तर त्याचं उर्वरित कार्य बी किती दिवसात या ठिकाणी करेल. याचं संपूर्ण कार्य किती 8 याला छेद 12 हे त्याचं संपूर्ण कार्य आहे. पण त्याचं उर्वरित कार्य जे या 12 मधून 8 गेले खाली उरले 4, याला छेद 12 हे त्याचं उर्वरित कार्य आहे. तर उर्वरित कार्य कोणी केलेलं आहे बी ने केलेलं आहे. पण बी चं संपूर्ण कार्य किती 36 दिवस आहे, पण गुणिला 36 घ्यायचे, 12 त्रिक 36 आणि 4 त्रिक 12, म्हणजे बी न त्याचं उर्वरित कार्य ही 12 दिवसात या ठिकाणी केलेलं आहे. तिसरा प्रकार काय सांगितला, अजय आणि विजय एक कार्य क्रमवार 12 व 24 दिवसात करतात, तर दोघांनी एकत्रित कार्य केल्यास ते कार्य किती दिवसात पूर्ण होईल. आता दोघांचं सेपरेट कार्य दिलेलं आहे 12 आणि 24 दिवस आहे आणि या दोघांनी एकत्रित कार्य केलेलं आहे, तर त्यांचं एकत्रित कार्य किती दिवसात होईल हे आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी त्यांच्या कार्याचा वर गुणाकार करायचा आहे. जसं या ठिकाणी 12 गुणिला या ठिकाणी 24 करायची आणि खाली त्याची बेरीज करायची, 12 अधिक 24 ही त्यांची बेरीज करायची. या ठिकाणी 12 गुणिला किती 24 आणि 12 अधिक 24 याची बेरीज होती या ठिकाणी 36. या ठिकाणी 12 त्रिक 36 आणि 3 7 21, 3 8 24. मग एकत्रितपणे ते कार्य किती दिवसात करतील तर 8 दिवसात ते एकत्रितपणे या ठिकाणी कार्य करतील. पुन्हा एकदा त्यांच्या कार्याचा काय करायचं वर गुणाकार करायचा, 12 गुणिला 24 आणि त्याची बेरीज करायची 12 अधिक 24. मग 12 गुणिला 24 याची बेरीज किती झाली 36. या 12 ने 36 ला भाग जातो, 12 त्रिक 36, या 3 ला 24 ला भाग जातो. या ठिकाणी 3 7 21, 3 8 24, म्हणजे त्या दोघांचं एकत्रित कार्य हे किती दिवसाचं असेल तर ते 8 दिवसाचं त्यांचं एकत्रित कार्य या ठिकाणी असेल. आता दुसरं जे एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे, तर दुसरं एक्झाम्पल जे आहे की अजय आणि विजय एक कार्य अनुक्रमे 9 व 18 दिवसात पूर्ण करतात, तर दोघे एकत्रितपणे ते कार्य किती दिवसात पूर्ण करेल. आपण पाहिलं की वर्षांचा गुणाकार करायचा आहे, कार्याचा वर गुणाकार करायचा आहे. 9 गुणिला किती आहे 18, याची इथं बेरीज करायची, 9 अधिक किती आहे 18. या ठिकाणी 9 गुणिला या ठिकाणी 18 याची बेरीज होती 27. या 9 ने 27 ला भाग जातो, 9 त्रिक किती झाले 27, या 3 ने 18 ला भाग जातो, 3 सक 18, म्हणजे त्यांचं एकत्रित कार्य हे किती दिवसाचं आहे तर ते 6 दिवसाचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. पुन्हा एकदा लक्ष द्या, अजय आणि विजय एक कार्य क्रमवार 9 व 18 दिवसात करतात, तर दोघे एकत्रितपणे ते कार्य किती दिवसात पूर्ण करेल. मग कार्याचा वर गुणाकार करायचा, खाली बेरीज करायची, 9 गुणिला 18, 9 अधिक 18, 9 गुणिला 18 याची बेरीज झाली 27, 9 त्रिक 27 आणि 3 सक 18, म्हणजे त्यांचं एकत्रित कार्य हे आपल्याला 6 दिवसाचं या ठिकाणी दिसून येतं. राम आणि श्याम एक कार्य एकत्रितपणे 18 दिवसात पूर्ण करतात. जर राम एकटा ते कार्य 24 दिवसात करीत असेल तर श्याम किती दिवसात करेल. म्हणजे दोघांचं एकत्रित कार्य आपल्याला 18 दिवसाचं दिलेलं आहे आणि रामचं एकट्याचं कार्य 24 दिवसाचं या ठिकाणी दिलेलं आहे, तर आपल्याला श्यामचं कार्य या ठिकाणी काढायचं आहे. मग या ठिकाणी काय करायचं, दोघांचा गुणाकार करायचा, 18 गुणिला या ठिकाणी 24 करायचे आणि याचीच खाली वजाबाकी करायची, 24 वजा या ठिकाणी 18 करायची. मग या ठिकाणी हे झाले 18 गुणिला किती आहे 24, याची वजाबाकी, या 24 मधून 8 गेले खाली किती उरले 6. मग या ठिकाणी sin त्रिक 18 आणि नंतर 24 गुणिला किती करायचे 3, पण 4 त्रिक 12, चला
3 दोन्ही 6 आणि 7 म्हणजे किती झाले 72 दिवस. म्हणजे राम आणि श्याम एकत्रितपणे एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. जर राम तेच काम 24 दिवसात करत असेल तर श्याम तेच काम एकटा किती दिवसात या ठिकाणी करेल. वर दोघांचा गुणाकार करायचा 18 गुणिला 24 आणि 24 वजा 18. या ठिकाणी 18 गुणिला 24 आणि याची वजाबाकी किती होते 6. या 6 ने 18 ला भाग जातो 6 त्रिक 18. आता 24 गुणिला 3 याचा गुणाकार किती झाला 72. म्हणजेच जो श्याम आहे श्याम तेच काम 72 दिवसात या ठिकाणी पूर्ण करेल. यावरच आधारित आपल्याला दुसरं गणित या ठिकाणी घ्यायचं आहे की जसं राम आणि श्याम एक कार्य एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात. राम एकटा ते कार्य 45 दिवसात पूर्ण करत असेल तर श्याम किती दिवसात पूर्ण करेल. राम आणि श्याम एकत्रितपणे एक काम 15 दिवसात करतात. राम एकटा तेच कार्य 45 दिवसात पूर्ण करतो तर श्याम किती दिवसात पूर्ण करेल. पण दोघांचा गुणाकार या ठिकाणी 15 गुणिला या ठिकाणी 45 याची वजाबाकी 45 वजा या ठिकाणी 15. या ठिकाणी झाले 15 गुणिला 45 याची वजाबाकी किती होती या ठिकाणी 30. या ठिकाणी 15 दोन्ही किती झाले या ठिकाणी 30. म्हणजे 45 भागेला किती आहे 2 म्हणजे झाले 45 आणि 2. बेदोनी 4 खाली उरला 0 वरून घेतला 5. बेदोनी 4 खाली उरला 1. हे पूर्णांकात लिहायचे. मग या ठिकाणी 22 याला 22 1 यालाचे 2 म्हणजे जो भागाकार हा पूर्णांकात लिहायचा जी बाकी अंशामध्ये लिहायची ज्यांना भागलं ते छेदामध्ये लिहायचं. म्हणजे श्याम ते कार्य 22.1/2 दिवसात या ठिकाणी पूर्ण करेल. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. जर ब ते काम 12 दिवसात पूर्ण करीत असेल तर दोघां मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल हे आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो म्हणजे अ आणि ब. या ठिकाणी ब चं कार्य किती दिलेलं आपल्याला 12 दिवस दिलेलं आहे की ब चं कार्य 12 दिवस दिलेलं आहे. पण पहिलं आपल्याला अ चं कार्य करायचं आहे. मग अ चं कार्य दुप्पट आहे म्हणजे अ ची कार्यक्षमता जास्त आहे त्यामुळे अ ला कमी दिवस लागतील म्हणजे 12 च्या अर्धे दिवस लागतील. 12 च्या अर्धे किती होतात 6 म्हणजे अ तेच काम 6 दिवसात या ठिकाणी करेल. आता या दोघांचं एकत्रित कार्य करायचं आपल्याला. या ठिकाणी दोघांचा गुणाकार 6 गुणिला 12 आणि 6 अधिक 12 हे झाले 6 गुणिला 12 याची बेरीज या ठिकाणी 18. पण 6 त्रिक 18 आणि 3 चौक 12 म्हणजे दोघां मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल तर ते 4 दिवसात या ठिकाणी पूर्ण होईल. पुन्हा लक्षात घ्या अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. जर ब ते काम 12 दिवसात पूर्ण करत असेल तर दोघां मिळून ते कार्य किती दिवसात पूर्ण होईल. ब चं कार्य किती दिलेलं आपल्याला 12 दिवस दिलेलं आहे आणि कार्यक्षमता ही ब च्या दुप्पट असल्यामुळे याला 6 दिवस लागतील. याला कमी दिवस लागतील याची कार्यक्षमता जास्त असल्यामुळे दिवस कमी लागतील. या ठिकाणी 6 गुणिला 12 आणि 6 अधिक 12 हे झाले 6 गुणिला 12 याची बेरीज झाली 18. 6 त्रिक 18 या ठिकाणी 3 चौक 12 म्हणजे दोघांचं एकत्रित कार्य हे किती दिवसात झालं तर ते 4 दिवसात झालं. आता याच टाईपचं दुसरं गणित पहा की अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो आणि अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो आणि अ हा तेच काम या ठिकाणी 15 दिवसात पूर्ण करतो. तर दोघां मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल. या ठिकाणी अ या ठिकाणी दिलेला आपल्याला अ आणि या ठिकाणी दिलेला आहे ब. मग ब चं कार्य किती दिवस दिलेलं आपल्याला 15 दिवस. आता अ ची कार्यक्षमता जास्त या ठिकाणी असल्यामुळे याला कमी दिवस लागतात व अ ला 15 दिवस तर ब ला किती दिवस लागतील या ठिकाणी 30 दिवस या ठिकाणी लागतील. या दोघांचे एकत्रित कार्य ठरल्याप्रमाणे 15 गुणिला 30 आणि 15 अधिक या ठिकाणी 30 या ठिकाणी झाली 15 गुणिला 30 याची बेरीज होती या ठिकाणी 45. 15 त्रिक 45 आणि 3 1 3 म्हणजेच यांचं एकत्रित कार्य हे किती दिवसाचं आहे तर ते 10 दिवसाचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. दोघां मिळून ते काम 18 दिवसात करतात तर दोघांचे कार्य काढा. मग दोघांचं कार्य करत असताना पहिलं आपल्याला अ चं कार्य काढावं लागतं. पण त्यांचं एकत्रित कार्य किती दिलेलं आपल्याला 18 इथं गुणिले आपल्याला इथे काय दिलेली दुप्पट दिलेली पण दुप्पट दिल्यामुळं इथं गुणिला किती घ्यायचे 3. आता इथं जर आपल्याला चौपट दिली असती तर आपण इथं 5 घेतले असते. इथं 5 पट दिली असती इथं 6 घेतले असते म्हणजे दुप्पट दिल्यामुळे गुणिला 3 घ्यायची भागेला ही दुप्पट घ्यायची 2. या ठिकाणी 2 9 18 आणि 9 त्रिक किती होतात 27 हे झालं अ चं कार्य.
अ ची कार्यक्षमता ब च्या दुप्पट आहे, त्यामुळे ब ला ते कार्य पूर्ण करायला किती दिवस या ठिकाणी लागतील तर ते 54 दिवस या ठिकाणी लागतील. म्हणजे अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, दोघांनी मिळून ते काम 18 दिवसात करतात. तर दोघांचं स्वतंत्र कार्य आपल्याला या ठिकाणी करायचे. मग स्वतंत्र कार्य करत असताना पहिल्यांदा आपल्याला अ चं कार्य करावं लागतं. मग दोघांचं कार्य किती 18. मग 18 गुणिले इथं दुप्पट आहे त्यामुळे गुणिले 3 घ्यायचे आणि भागीला 2 घ्यायचे. मग 2 18 आणि 9 3 27. म्हणजे अ चं कार्य 27 दिवस झालं आणि ब चं कार्य हे 54 दिवस या ठिकाणी होईल. अ हा ब च्या तिप्पट वेगाने काम करतो, दोघांनी मिळून ते काम 15 दिवसात करतात. तर दोघांचे कार्य या ठिकाणी काढायचे. म्हणजे या ठिकाणी एकत्रित कार्य किती आहे 15 दिवस. म्हणजे इथं 15 लिहून घ्यायचे. गुणेला या ठिकाणी तिप्पट दिली त्यामुळे गुणेला किती घ्यायचे 4 घ्यायचे आणि भागीला तिप्पट म्हणजे 3 घ्यायचे. पण 3 5 किती झाले 15 आणि 5 चौक 20. म्हणजे या ठिकाणी अ चं कार्य किती झालं 20. आता अ हा काय ब च्या तिप्पट वेगाने काम करतो, त्यामुळं ब ला ते कार्य पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील 60 दिवस लागतील. म्हणजे 20 गुणिले 3 म्हणजे किती होतात 60. अशा प्रकारे अ चं कार्य 20 दिवस आणि ब चं कार्य 60 दिवस हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. अ ब क एक कार्य क्रमवार 12 15 20 दिवसात करतात. तर एकत्रितपणे ते कार्य किती दिवसात पूर्ण करेल. म्हणजे अ चं स्वतंत्र कार्य 12 दिवसाचं आहे, ब चं 15 दिवसाचं आहे आणि क चं 20 दिवसाचं आहे. आणि त्या तिघांनी ठरवलं की आपल्याला एकत्रित कार्य करायचं आहे, तर ते एकत्रित कार्य किती दिवसात या ठिकाणी होईल. मग अ चं एका दिवसाचं कार्य या ठिकाणी झालं 12 अधिक ब चं एका दिवसाचं कार्य झालं 15 आणि क चं एका दिवसाचं कार्य झालं या ठिकाणी 20. पण जोपर्यंत यांचे छेद सारखे होत नाही तोपर्यंत आपल्याला अंशाची बेरीज करता येत नाही. यामध्ये कॉमन घटक पाहायचा की 12च्या पाड्यामध्ये 15च्या पाड्यामध्ये आणि 20च्या पाड्यामध्ये कॉमन काय आहे. तर या तिन्ही घटकामध्ये कॉमन येतो या ठिकाणी 60. इथं 60 आणण्यासाठी याला किती गुणायचं 5 ने, याला 5 ने गुणायचं, याला 4 ने गुणायचं, याला 4 ने गुणायचं, याला 3 ने गुणायचं, याला 3 ने गुणायचं. आता या ठिकाणी छेद सारखे करण्यासाठी आपण काय केलं याला 5 ने गुणलं 60 आणण्यासाठी. तर या संख्येने या संख्येला गुणून घ्यायचं 5. इथं 60 आणण्यासाठी 4 ने गुणलं, या संख्येने याला गुणून घ्यायचं. इथं 60 आणण्यासाठी याला 3 ने गुणलं तर याला सुद्धा 3 ने गुणून घ्यायचं. आता अंशाची बेरीज करायची. मग 5 आणि 4 किती होतात 9, 9 3 या ठिकाणी 12. याला छेद किती 60. या ठिकाणी 12 1 12 आणि 12 5 60. मग या तिघांचं एकत्रित कार्य किती दिवसाचं आहे तर ते 5 दिवसाचं होतं. त्यांचं एकत्रित कार्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. अ ब क एक कार्य क्रमवार 10 20 आणि 30 दिवसात करतात. एकत्रितपणे ते कार्य किती दिवसात या ठिकाणी पूर्ण करेल. म्हणजे अ चं संपूर्ण कार्य 10 दिवसाचं आहे, ब चं 20 दिवसाचं आहे आणि क चं 30 दिवसाचं आहे. तर त्यांचं एकत्रित कार्य हे किती दिवसाचं या ठिकाणी असेल. मग अ चं एका दिवसाचं कार्य झालं 1/10, ब चं कार्य झालं 1/20 आणि क चं कार्य झालं 1/30. मग छेद सारखे असल्याशिवाय आपल्याला अंशाची बेरीज करता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाच्या पाड्यामध्ये किती येतात 60 येतात. इथं 60 आणण्यासाठी याला 6 ने गुणायचं, याला 6 ने गुणायचं, याला 3 ने गुणायचं, याला 3 ने गुणायचं, याला 2 ने गुणायचं, याला 2 ने गुणायचं. या ठिकाणी 6 आणि 3 9, 9 2 11. याला छेद किती झाले या ठिकाणी 60. या ठिकाणी हे जे 60 आहे 60 भागिले 11. 11 5 किती होतात या ठिकाणी 55. खाली किती उरले 5. हे पूर्णांकात घ्यायचे. या ठिकाणी 5 या अंशामध्ये घ्यायचे 5 याला छेद 11. म्हणजे तिघांचे एकत्रित कार्य हे किती दिवसाचं आहे तर 5.5/11 दिवस हे झालं त्यांचं एकत्रित कार्य. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो. क हा अ आणि ब यांच्या एकत्रित कामाइतके काम करतो. जर अ ते काम 12 दिवसात करत असेल तर तिघां म्हणून ते काम किती दिवसात पूर्ण होईल. या ठिकाणी पहिलं आपल्याला अ चं कार्य दिलेलं आहे. अ चं कार्य किती दिलेलं आहे 1/12. या ठिकाणी आपल्याला अ वरून ब चं कार्य या ठिकाणी काढता येतं कारण की अ चं कार्य हे ब च्या दुप्पट आहे. त्यामुळे ब ला ते कार्य करण्यासाठी किती दिवस लागतील तर ते 24 दिवस लागतील. आता या दोघांचं जे एकत्रित कार्य आहे या दोघांचं एकत्रित कार्य म्हणजे क चं आहे. या दोघांचं एकत्रित कार्य आपल्याला करायचं आहे. 12 गुणिले 24 आणि 12 अधिक किती करतो आपण या ठिकाणी 24. म्हणजे झाले 12 गुणिले 24 याची बेरीज या ठिकाणी 36. मग 12 3 36, 3 7 21, 3 8 24. म्हणजे या दोघांचं एकत्रित कार्य 8 दिवसाचं आहे. मी 8 दिवसाचं कार्य कोणाचं आहे तर ते क चं आहे.
मग क ते कार्य किती दिवसात करेल तर क ते कार्य 8 दिवसात करेल. आता या तिघांचे एकत्रित कार्य आपल्याला या ठिकाणी काढायचे. मग याच्या पाड्यामध्ये 24 येतात, याच्या पाड्यामध्ये 24 येतात. मग याला गुणिला या ठिकाणी 2, याला गुणिला 2, याला गुणिला 3, याला गुणिला 3. मग या ठिकाणी अंशाची बेरीज 2, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, याला छेद किती झाले 24. या ठिकाणी साइन चौक किती झाले 24. म्हणजे तिघां मिळून ते कार्य किती दिवसात पूर्ण करेल तर ते 4 दिवसात पूर्ण करेल. पुन्हा लक्ष द्या, अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, क हा अ आणि ब यांच्या एकत्रित कामा इतके काम करतो. जर अ ते काम 12 दिवसात करत असेल तर तिघां मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल. मग अ चं कार्य आपल्याला 12 दिवस दिलेलं आहे, म्हणजे ब चं किती 24 दिवस आहे. या दोघांचं एकत्रित कार्य पहिलं काढायचं. या दोघांचं एकत्रित कार्य म्हणजे क चं कार्य आहे. या दोघांचं एकत्रित कार्य म्हणजे 12 गुणिला 24, 12 अधिक 24. या ठिकाणी 12 गुणिला 24 याची बेरीज होते 36, 12 3 36 आणि 3 7 21, 3 8 24. म्हणजे क चं कार्य झालं 8 दिवसाचं. आता या तिघांचं एकत्रित कार्य करायचं. 1 याला छेद 12 अधिक 1 याला छेद 24, 1 याला छेद 18. यांचे छेद सारखे करायचे. छेद सारखे केल्याशिवाय आपल्याला अंशाची बेरीज करता येते. याच्या पाड्यामध्ये 24 येतात, त्यामुळे याला गुणिला 2, याला गुणिला 2. याच्या पाड्यामध्ये 24 येतात, याला गुणिला 3, याला गुणिला 3. 2 अधिक 1 3, 3 आणि 3 6, याला छेद 24. म्हणजे साइन चौक 24. म्हणजे या तिघांचं जे एकत्रित कार्य आहे ते 4 दिवसात येईल पूर्ण. अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, क हा अ आणि ब च्या एकत्रित कामा इतके काम करतो. जर अ ते काम 15 दिवसात करत असेल तर तिघां मिळून ते काम किती दिवसात पूर्ण होईल हे आपल्याला काढायचं. आपल्याला अ चं कार्य दिलेलं आहे किती आहे 1 याला छेद 15. मग ब चं कार्य किती राहील 1 याला छेद किती 30. या दोघांचं एकत्रित कार्य म्हणजे क चं कार्य आहे. मग या ठिकाणी हे झाले 15 गुणिला किती आहे 30 आणि हे झाले 15 अधिक किती या ठिकाणी 30. या ठिकाणी झाले 15 गुणिला 30, याची बेरीज होते 45. मग 15 3 45, 3 1 3. म्हणजे या दोघांचं एकत्रित कार्य किती दिवसाचं आहे तर ते 10 दिवसाचं आहे. म्हणजे क चं कार्य झालं 1 छेद या ठिकाणी 10. याच्या पाड्यामध्ये 30 येतात, याच्या पाड्यामध्ये 30 येतात. मग याला गुणिला या ठिकाणी 2, याला गुणिला 2, याला गुणिला 3, याला गुणिला 3. आणि 2 आणि 3, 3 आणि 3 6, याला छेद किती झाले 30. 6 1 6, 6 5 30. म्हणजे त्या तिघांचं एकत्रित कार्य किती दिवसाचं असेल तर ते 5 दिवसाचं या ठिकाणी असेल. अतिशय महत्वाचं उदाहरण, अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, क हा अ आणि ब यांच्या 1/3 काम करतो. जर तिघां मिळून ते काम 12 दिवसात करीत असेल तर तिघांचे कार्य काढा. मग अ चं कार्य हे ब च्या दुप्पट आहे, त्यामुळे अ चं कार्य घ्यायचं 1 छेद या ठिकाणी x आणि ब चं कार्य घ्यायचं या ठिकाणी 1 याला छेद 2x. आता या दोघांचं एकत्रित कार्य कोणाचं आहे तर ते क चं आहे. या दोघांचं एकत्रित कार्य म्हणजे 1 याला छेद x आणि 1 याला छेद 2x. या दोघांचे छेद सारखे केल्याशिवाय आपल्याला बेरीज करता येत नाही. याला गुणिला 2, याला गुणिला 2, 2 अधिक 1 3, याला छेद किती आहे 2x. म्हणजे या दोघांचं जे एकत्रित कार्य त्याच्या 1/3 हा क कार्य करतो, त्यामुळे याला गुणिला 1/3, 3 3 या ठिकाणी कॅन्सल करायचे. म्हणजे 1 याला छेद 2x. म्हणजे कोणाचं कार्य झालं तर क चं कार्य झालं. मग क चं कार्य झालं 1 याला छेद किती 2x आणि या दोघांचे एकत्रित कार्य किती आहे तर 1/12 हे आपल्याला दिलेलं आहे. मग या सर्वांचे छेद सारखे करायचे आपल्याला. इथं 2x इथं 2x इथं 2x आणण्यासाठी याला गुणिला 2, याला गुणिला 2, 2 आणि 1 3, 3 आणि 1 4. मग 4 याला छेद किती झाले 2x बरोबर 1 याला छेद किती 12. मग याचा तिरकट गुणाकार करायचा आहे. मग या ठिकाणी 12 गुणिला या ठिकाणी 4 आणि हे झाले 2x. मग x बरोबर हे 12 गुणिला 4 भागेला 2 बेदुणी 4. मग x बरोबर 12 ची दुप्पट किती होते या ठिकाणी 24. या ठिकाणी अ चं कार्य x आलेलं म्हणजे हा जो आहे ब चं कार्य 24 दिवसाचं असेल. 24 गुणिला 2 म्हणजे किती झाले 48. म्हणजे ब चं कार्य 48 दिवसाचं आहे आणि क चं कार्य जे आहे म्हणजे 2 हे 2x आहे म्हणजे x ची किंमत 24 आहे. 24 गुणिला 2 म्हणजे किती झाले 48. मग अ चं कार्य 24 दिवसाचं आणि ब आणि क यांचं कार्य आपल्याला 48 दिवसाचं या ठिकाणी दिलेलं आहे. पुन्हा एकदा लक्ष द्या, अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो, क हा अ आणि ब यांच्या 1/3 काम करतो. जर तिघां मिळून ते 12 दिवसात करीत असेल तर तिघांचे स्वतंत्र कार्य या ठिकाणी काढा. मग अ चं कार्य घेतलं आपण 1 याला छेद x, ब चं कार्य घेतलं 2 याला छेद x. या दोघांचं एकत्रित कार्य जे याच्या एकत्रित कार्याचे 1/3 क या ठिकाणी कार्य करतो. या दोघांचं एकत्रित कार्य आपण या ठिकाणी काढलं 1 याला छेद x अधिक 1 याला छेद 2x.
याला गुणिला 2 याला गुणिला 2 म्हणजे 2 अधिक 1 किती झाले 3 इथं 2x म्हणजे हे झालं हे दोघांचं कार्य झालं आणि दोघांचं 1/3 कार्य क करतो त्यामुळे याला गुणिला 1/3 घ्यायची पण 3 3 या ठिकाणी कॅन्सल होतात 1 यालाची 2x हे झालं क चं कार्य या तिघांचं कार्य मांडून घेतलं आपण 1 यालाची x अधिक 1 यालाची 2x अधिक 1 यालाची 2x बरोबर 1 यालाची 12 आता यांचे छेद सारखे केल्याशिवाय आपल्याला याची बेरीज करता येत नाही याला गुणिला 2 याला गुणिला 2 मग 2 अधिक 1 3 3 अधिक 1 4 4 यालाची 2x बरोबर 1 यालाची 12 याचा किरकत गुणाकार 12 गुणिला 4 बरोबर 2x आपल्याला x काढायचा आहे 2 याला भागेला आणायचा आहे मग x बरोबर 12 गुणिला 4 भागेला 2 बेदुनी 4 आणि 12 दुनी 24 म्हणजे अ चं कार्य किती झालं तर ते 24 दिवस झालं 24 गुणिला 2 म्हणजे किती होतात 48 हे ब चं कार्य झालं आणि 24 गुणिला 2 48 हे क चं कार्य या ठिकाणी झालेलं आहे तर त्याच टाइपचं दुसरं गणित आहे अ हा ब च्या दुप्पट वेगाने काम करतो क हा अ आणि ब यांच्या 1/3 काम करतो जर तिघां मिळून ते काम 18 दिवसात करत असेल तर तिघांचे स्वतंत्र कार्य आपल्याला काढायचे या ठिकाणी अ चं कार्य काय घेतो आपण 1 यालाची x आणि ब चं कार्य घेतो 1 यालाची 2x या दोघांचं एकत्रित कार्य पहिलं काढून घ्यायचं आहे 1 यालाची या ठिकाणी x आणि 1 यालाची या ठिकाणी 2x याला गुणिला 2 याला गुणिला 2 2 अधिक 1 3 यालाची 2x गुणिला म्हणजे या दोघांचं एकत्रित जे कार्य आहे त्याच्या 1/3 क या ठिकाणी कार्य करतो मग या ठिकाणी 1 यालाची 3 3 3 कॅन्सल 1 यालाची या ठिकाणी 2x म्हणजे झालं क चं कार्य या ठिकाणी क चं कार्य 1 यालाची या ठिकाणी 2x बरोबर तिघांचे एकत्रित कार्य 1 यालाची 18 आपण दिलेलं आहे यांचे छेद सारखे केल्याशिवाय आपल्याला अंशाची बेरीज करता येत नाही याला गुणिला 2 याला गुणिला 2 2 अधिक 1 3 3 अधिक 1 4 4 यालाची 2x आणि 1 यालाची 18 याचा तिरकस गुणाकार करायचा आहे या ठिकाणी 2x इथं 18 गुणिला 4 आपल्याला x काढायचा आहे 2 भागेला नाही x बरोबर 18 गुणिला 4 भागेला 2 या ठिकाणी 2 9 18 x बरोबर 9 चौक किती झाले 36 म्हणजे अ चं कार्य किती झालं 36 मग ब चं कार्य काढायचं 36 गुणिला 2 किती होतं त्या ठिकाणी 72 क चं कार्य काढायचं 36 गुणिला 2 किती होतं त्या ठिकाणी 72 म्हणजे या तिघांचे स्वतंत्र कार्य आपल्याला या ठिकाणी दिसून येते अ ब क तिघां मिळून एक काम 4 दिवसात पूर्ण करतात अ आणि ब तेच कार्य अनुक्रमे 12 व 24 दिवसात करतात तर क चे स्वतंत्र कार्य किती दिवसाचे या ठिकाणी असेल म्हणजे अ ब क यांचे एकत्रित कार्य किती दिलेलं आपल्याला 1 यालाची 4 दिलेलं आहे अ चं कार्य 1/12 दिलेलं आहे ब चं कार्य 1/24 दिलेलं आहे आणि क चं कार्य आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे पण पहिले या दोघांचं एकत्रित कार्य काढून घ्यायचं या दोघांचं एकत्रित कार्य किती दिवसाचं आहे या ठिकाणी 1 यालाची किती आहे 12 आणि 1 यालाची किती या ठिकाणी 24 याच्या पाड्यामध्ये 24 येतात म्हणजे छेद सारखे असल्याशिवाय अंशाची बेरीज करता येत नाही त्यामुळे याला गुणिला 2 आणि याला गुणिला 2 या ठिकाणी करायची पण 2 अधिक 1 3 यालाची किती झाले या ठिकाणी 24 3 7 21 3 8 24 म्हणजे या दोघांचे एकत्रित कार्य 108 दिवसाच्या या ठिकाणी झालं या ठिकाणी किती आहे 1/4 आणि हे किती आहे 1/8 अधिक या ठिकाणी काय क आपल्याला क चं कार्य करायचंय याचा पक्षांतर करायचं हा अधिक इकडे आल्यानंतर वजा होतो या ठिकाणी 1 यालाची किती आहे 4 आणि 1 यालाची 8 बरोबर या ठिकाणी क या दोघांचे छेद सारखे असल्याशिवाय अंशाची बेरीज करता येत नाही या ठिकाणी याच्या पाड्यामध्ये 8 येतात त्यामुळे याला गुणिला 2 याला गुणिला 2 पण 2 मधून 1 गेला 1 यालाची 8 म्हणजे क ते कार्य किती दिवसात या ठिकाणी पूर्ण करेल तर ते 8 दिवसात पूर्ण करेल पुन्हा एकदा लक्ष द्या अ ब क तिघां मिळून एक काम 4 दिवसात पूर्ण करतात अ आणि ब तेच कार्य अनुक्रमे 12 व 24 दिवसात करतात तर क स्वतंत्रपणे किती दिवसात पूर्ण करेल तर या तिघांचं एकत्रित कार्य 1/4 घेतलं आपण अ चं कार्य 12 घेतलं ब चं कार्य 24 घेतलं म्हणजे या दोघांचं एकत्रित कार्य काढलं आपण या ठिकाणी 1 यालाची 12 अधिक 1 यालाची 24 पण दोघांचे छेद सारखे असल्याशिवाय आपल्याला अंशाची बेरीज करता येत नाही त्यामुळे याला गुणिला 2 याला गुणिला 2 2 अधिक 1 किती झाले 3 यालाची 24 3 7 21 3 8 24 म्हणजे 8 दिवस हे दोघांचं एकत्रित कार्य झालं खालची स्टेप 1 यालाची 4 बरोबर 1 यालाची 8 आपल्याला क चं कार्य काढायचं याचं पक्षांतर करा हा अधिक इकडे आल्यानंतर वजा होतो 1 यालाची 4 वजा 1 यालाची 8 बरोबर क दोघांचे छेद सारखे असल्याशिवाय आपल्याला वजाबाकी करता येत नाही याच्या पाड्यामध्ये 8 येतात याला गुणिला 2 याला गुणिला 2 आणि 2 मधून 1 गेला 1 यालाची 8 म्हणजे क चं कार्य किती दिवसाचं आहे तर ते 8 दिवसाचं आपल्याला दिसून येतं
त्याच टाईपच्या गणित अ, ब आणि क तिघां मिळून एक काम 5 दिवसात पूर्ण करतात. अ आणि ब तेच काम अनुक्रमे 12 व 15 दिवसात करतात. तर क स्वतंत्रपणे ते काम किती दिवसात पूर्ण करेल. या ठिकाणी आपलं अ चं कार्य दिलेलं आहे 1/12, ब चं कार्य दिलेलं आहे 1/15. आपल्याला क चं कार्य या ठिकाणी काढायचे आणि तिघांचं एकत्रित कार्य दिलेलं आपल्याला 1/5. मग पहिलं या दोघांचं एकत्रित कार्य काढायचं. तर या ठिकाणी 12 गुणिले या ठिकाणी 15 आणि 12 अधिक या ठिकाणी 15. तर या ठिकाणी झाले 12 गुणिले 15 याची बेरीज होती या ठिकाणी 27. मग इथं 3 ना भाग जातो. 3 चौक 12 आणि 3 9 27. पुन्हा 3 ना भाग जातो. 3 त्रिक 9, 3 5 15. मग या ठिकाणी 5 चौक 20, 20 याला किती झाले 3. आता याची या ठिकाणी व्यस्त क्रिया करून घ्यायची. 3 वर घ्यायचा 20 खाली घ्यायचा म्हणजे 3 याला या ठिकाणी 20 अधिक क बरोबर 1 याला 5. आपल्याला क चं कार्य काढायचं पक्षांतर करा. हा अधिक किती वेळांचा वजा होतो. या ठिकाणी क बरोबर 1 याला 5 वजा 3 याला या ठिकाणी 20. म्हणजे या दोघांचे छेद सारखे असल्याशिवाय आपल्याला वजाबाकी करता येत नाही. मग याला गुणिला किती करायचे 4, याला गुणिला 4. मग 4 मधून 3 गेला 1 याला 20. म्हणजे क स्वतंत्रपणे ते कार्य किती दिवसात या ठिकाणी करेल तर ते आपल्याला 20 दिवसात या ठिकाणी करेल. ज्ञानगंगा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र बुलढाणा आमच्या या क्लासच्या वतीनं आम्ही या ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी असल्यामुळं ऑनलाईन क्लास या ठिकाणी घेणार आहे. आणि या ऑनलाईन क्लासला तुम्हाला या ठिकाणी जॉईन व्हायचं असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर जो आहे 95 52 61 47 44 याला सर्वांनी या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे. आणि यामध्ये टेलिग्राम जे आहे टेलिग्रामचं नाव या ठिकाणी क्लासचंच नाव आपण दिलेलं आहे. या टेलिग्रामवर सुद्धा बऱ्याचशा सुविधा तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आपला जो युट्यूब ज्याला आपण चॅनलचे नाव असं या ठिकाणी म्हणतो हे चॅनलचे नाव सुद्धा क्लासचेच आहे. ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस गणेश चव्हाण या नावानं युट्यूबवर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो सर्वांनी आवर्जून या ठिकाणी पाहावा आणि त्यामध्ये सर्वांनी सबस्क्राईब या ठिकाणी करावं आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला पाठिंबा द्यावा.